सर्वांचे हार्दिक स्वागत. जेणेकरून आपण कोणत्या परिस्थितीतून गेलो, काय त्यावेळी परिस्थिती होती, ते जर तुम्ही जर प्रत्येकानं 2-2 मिनिटं जरी सांगितलं तरी पण त्या मुलांमध्ये डेफिनेटली ॲक्च्युली कोणत्या ना कोणत्या बेसमध्ये एखादा शब्द जर त्या मुलांच्या डोक्यामध्ये तुम्ही मी आमंत्रण करतोय, आमंत्रण करण्याचे स्टेजवर बोलतोय जितेंद्र पात्रे यांनी 2 शब्द आपल्या विद्यार्थ्यांना करावं. त्या परिवाराला नमस्कार. खरोखर मी पहिलं सांगतो की 5वी ते 9वी पर्यंत मी तुमच्यावर होतो. 9वीत मी नापास झालो आणि मला माझी दुसरी मुलं भेटली काजीडा कोळमची 9वीमध्ये. 10वी तुमच्यावर नव्हतो, पण हे जे प्रेम आपुलकी हा सगळा एकत्र मित्र परिवार मित्र आणि मैत्रिणी माईक जवळ असं माईक समोर पहिल्यांदा बोलतो ॲक्च्युली माईकवरती त्याच्यामध्ये. तर आपल्या सर्वांचं आपल्या प्रोग्रामला आपल्या संमेलनाला इकडे उपस्थित राहिल्याबद्दल, कारण 25 वर्षानंतर आपण हा पहिल्यांदा योग घेऊन आलाय की एका हॉलमध्ये आपण बसून सगळे. संतोष पडवळ यांना राजेश बने बोला, कारण बोलल्याशिवाय सुद्धा आपलं म्हणजे स्पीच समजणार नाही लोकांना. माझं नाव राजेश बने, विद्याने ओळखलं नव्हतं, मी सगळ्यांना ओळखतो. आणि आज आपण खूप वर्षांनी 25 वर्षानंतर आज एकत्र भेटतोय, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं इथे स्वागत आहे आणि धन्यवाद. तुम्ही सगळे आज एकत्र आलात आणि आपले मित्र संजय जोरेजी आणि रुपेश नेहमी आपल्याला एकत्र आणण्याचा कुठल्या ना कुठल्या कारणाने प्रयत्न करतो. त्यासाठी कधी कधी माझे मोबाईल पण उचलत नाही, का समजत नाही मला, कारण रुपेश नागपूर सतवतो म्हणतात सारखी. ॲक्च्युली माझी सवयच आहे मित्रांनो, कारण मी एका मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम करणारा असल्या कारणानं थोडी ती मला सवय झाली. ॲक्च्युली सकाळी गणेश पुरेला फोन केला तर गणेश म्हणतो तुला काय काम झालं नाही काय. नमस्कार मित्र आणि मैत्रिणी. बरेच दिवसांनी आपण भेटतोय, पहिल्यांदाच बोलतोय, त्याच्या आधी कधी बोललो नाही. आम्ही काय पडद्याच्या मागचे कलाकार आहे, पडद्याच्या पुढचे कलाकार इकडे आहेत. बाकी मला काय एवढं आठवत नाही, पण मला एवढं आठवत आहे की आमच्या शाळेत जे झालं होतं ते आमच्याच शाळेत झालं. नाही वर्गात ते वर्गात हे वेगळे आहे ना, पण आमच्या शाळेत जे झालं होतं ते आमच्याच शाळेत झालं. ॲक्च्युली काय बोलल्याशिवाय सुद्धा ना कोणाची वाक्य कोणाचे शब्द माणसाला क्लिक करून जाऊ शकतात. तर सुरेखा कोणी 1-2 शब्द बोल. विद्या हॅलो, मला तर सगळं ओळखतात, वेगळी ओळख करून द्यायला नको. माझ्या मित्रमैत्रिणींना आज तुम्ही खूप भेटला, त्याबद्दल खूप मजा वाटते. असंच केव्हा ना केव्हा भेटत राहा आणि आता तुम्हाला जे मार्गदर्शन करा एकत्र राहणार त्याचं पहिला मी या ठिकाणी आभार मानतो. कारण मला वाटतं जसं त्यांनी सांगितलं त्यांना गोळी ओळखून आहे, तसं मी सुद्धा खूप दिवसांनी प्रथम आलो. पहिला दिवस असेल माझ्या या ठिकाणी येण्याचा, त्यामुळे माझं नाव पहिल्यांदा जसं सांगितलं की श्रीधर देवजी पाटेकर हे माझं नाव आहे. कारण अर्धे जर मला ओळखलं तर मी पण त्यांना नाही ओळखलं, त्यामुळे पहिले आपली ओळख होणं गरजेचं आहे. कारण आपल्यामध्ये 2000 नंतर आतापर्यंत जवळजवळ 25 ते 26 वर्ष झालेले, त्याच्यामुळे कोणी कोणाच्या संपर्कात नव्हतं, कोण कुठे होते. त्यामुळे पुन्हा एकदा मी तुझे आभार मानतो. आता बोलायचं म्हणजे एवढंच आहे की ज्यावेळी आता सर्वांनी सांगितलं की हुशार विद्यार्थी संजय जोरे असतील किंवा गणेश असतील, नितीन पाटील असतील, हे आमच्या वर्गातले हुशार विद्यार्थी होते, त्याचा प्रश्नच नाही. परंतु त्यापेक्षा सुद्धा लाच्या बेंचवर बसून जे गुन्हा करणारे पण विद्यार्थी होते, यांची सुद्धा आपल्याला आठवण असायला पाहिजे. असाच आपण कोणत्या तरी पहिल्या फर्स्ट बेंचेसवरती बसलेला मी विद्यार्थी आणि तुम्ही सर्व माझ्या पाठीमागे बसलेले होता, कोणी सांगितलं बसलेलं होतं. मला वाटतं की आज परत 25 वर्षानंतर आपल्या शाळेचा वर्ग पुन्हा भरलेला आहे, सर्व बेंचेस भरलेले आहेत.
आणि आपल्याबरोबर आपली मुलं पण आहे. हा अतिशय म्हणजे एकदम सुखद धक्का देणारा हा एक व्यवस्थित एकदम पूर्ण प्लॅनिंग करून हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम केला रुपेश नारकर. त्याचं एक मित्र म्हणून आणि त्याने सांगितलं की विश्वास म्हणजे सर्वात मोठा मित्र आहे. आणि खरंच रुपेश नारकर यांनी हा पुढाकार घेतला आणि गणेश मोरे किंवा ग्रुपवरती बरेच जण बोलत होते. जर आपण ग्रुपवरती शांत राहिलो तर कोणी झालं नसतं. त्यामुळे मी म्हणतो की रुपेश नारकर आणि त्याच्यासोबत जेवढे पण मित्र ग्रुपवर बोलत होते त्या सर्वांसाठी एका जोरदार कार्यावर त्याच्यामध्ये योगदान आहे. असे कार्यक्रम मी सांगतो की हुशार असून तुम्ही करू शकत नाही आणि कोणी एकटा करू शकत नाही. त्याच्यामध्ये सर्वांचं हे योगदान आहे. कुठून तरी एक मार्गदर्शक पॉईंट टर्निंग पॉईंट ठरू शकतो. मी तुम्हाला मी आमंत्रित करतोय तर किरण सोराडे साहेब यांना आमंत्रित कराय तर जोरदार आणि स्वागत करायचं. किरण सोराडे उपस्थित सर्व यशस्वी विद्यार्थी 12वी पालक आणि माजी संघटनेचे पदाधिकारी किंवा सभासद आहात. खरं तर हा एक म्हणजे सोन्यास्तुतीचा प्रोग्राम आहे, कार्यक्रम आहे. म्हणजे एवढं चांगलं तुम्ही अरेंज केलं की आपल्या मुलांना काहीतरी मार्गदर्शन झालं करिअरबद्दल. तर मी डायरेक्ट करिअरबद्दल येतो, बाकीचा वेळ नाही घेता. 12वी पास कोण आहे रेज युअर हँड्स. 12वी पास आहे. सो कॅन आय टॉक विथ यू डायरेक्टली. तुमच्याशी बोलू शकतो मी डायरेक्ट. ते जरा मी डायरेक्ट बोलतो त्यांच्याशी, मला त्यांचं करिअर काय करायचं ते करायचं. काय तुमचं पुढे सायन्समध्ये कोणी कोणी केलं, सायन्समध्ये कॉमर्समध्ये सायन्समध्ये केलं. सो व्हॉट इज युअर इंटेन्शन. बीटेक. सो तू कुठली एक्झाम दिला 12वी. CET दिले, रिझल्ट लागला. मुंबईला शाळेत जायचं, कॉलेजला जायचं. मुंबई कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागले कळ्यांचे फुलाची कधी वाढले हे दुरावे. कळे ना जुरे बाग आता सुनी सुनी